नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। जेलरमधील अभिनेता विनायकनं टीके पोलिसांच्या ताब्यात, दारूच्या नशेत विमानतळावर गोंधळ। सुपरस्टार रजनीकांत यांसारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत काम केलेल्या अभिनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। दाक्षिणात्य अभिनेता विनायक टिके यानं मध्यधुंद अवस्थेत विमानतळावर गोंधळ घातल्याची माहिती समोर येते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांना अभिनेत्याला अटक केली आहे। अभिनेता विनायक टिके यानं रजनीकांत यांच्या जेलर सिनेमात खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिला। विमानतळावर विनायक टिके यांची CISF यांच्यासोबत देखील वाद झाले। वाद वाढल्यानंतर अभिनेत्याला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ इथून अटक केली आहे। अटक केल्यानंतर अभिनेत्याला पोलिसांकडे सोपवण्यात आलं। आता या प्रकरणी पुढे काय होतं या प्रतीक्षेत प्रत्येक जण आहे। या प्रकरणी आता पुढील कारवाई हैदराबाद पोलीस करणार आहेत। विनायक टिके यांच्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर जेलर सिनेमात अभिनेत्यानं खलनायकाची भूमिका साकारली होती। सिनेमात अभिनेता स्मगलरच्या भूमिकेत दिसला। विनायक यानं 1995 साली प्रदर्शित झालेल्या मांत्रिकम सिनेमातून अभिनयाची सुरुवात केली। अभिनेत्यानं अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं। अभिनेत्याला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलंय। विनायक फक्त अभिनेता नाही तर गायक आणि म्युझिक कंपोजर देखील आहे।